शिव शिव भोला भवानी शिव शिव भोला भवानी La
देवी सरस्वते व्यासं ततो जयमुद्रिये। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणी। यमाश्रितो वक्रोऽपि चन्द्रः सदा वन्दते। मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदा मंत्रमूलं गुरुवाक् मोक्षमूलं गुरुकृपा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं राधा मेरी स्वामिनी राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य दिष्णन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गमयि नमन करुणी सकला। हरि कथा बोले वो बुढ़िया बोला अदन्यान मनुनिया पुल्या बाळा चालवी सकळा नामा मने। इस पवित्र देह शिव नाम के संकीर्तन में डूबने का 2 मिनट के लिए आनंद लेना चाहिए। दोनों हाथ अपने ऊपर चाहिए, दोनों हाथ ऊपर करके
उस भोलेनाथ के इस दरबार में, उस शिव शंकर को इस कथा में आप हमको क्या करना है? बुलाना है। दिल से, तमन्ना से, प्रेम से उसको आवाज देना है। हम शिवजी के, शिवजी हमारे हैं। दोनों हाथ ऊपर उठाते हुए नमः पार्वती पते हर हर महादेव। ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गं निर्मल शोभितलिङ्गं। ताली शोभितलिङ्गं जन्मज दुःख
शीतलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवमुनि प्रवरार्थितलिङ्गं मदं करुणाकरलिङ्गं चित्तसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् महामुनिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसूयज्ञविज्ञानतलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् प्रणमामि सदा नमः पार्वते पते हर हर महादेव लिंगाष्टकम् इदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते। ब्रह्मांडाचा अधिपती अखिल कोट या त्रिलोकाचा जगतकर्ता पालन करता या ब्रह्मांडाचा या विश्वाचा भाग्य विधाता आशुतोष महामृत्युंजय भगवान या आशुतोष महामृत्युंजय भगवंताच्या परम आशीर्वादाने परम कृपेने चालू असलेला हा शिवनामाचा महायज्ञ आणि या शिवनामाच्या महायज्ञाचं आजचं तिसरं पुष्प गुरु दत्तात्रयांच्या या कसबेसुकीने गावामध्ये या दत्त भगवंताच्या प्रांगणामध्ये आज विशेषतः या भगवंताच्या कथेला आमची
योगानंद माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, ते पण नाशिक या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा आराधना करतात। आणि आज कुठेतरी वाटावं दत्त उपासकाला की या शिव उपासनेमध्ये, शिवनामाच्या गजरामध्ये आपला देह तल्लीन करावा। त्यासाठी महाराजांचे सुद्धा मी आभार मानतो। त्याचप्रमाणे या संगीतमय शिव महापुराण कथेसाठी तन मन अंतःकरण एकत्र येऊन इतका दूरचा प्रवास करून या कथेच्या साथीसाठी गानगंधर्व मला गायन क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनमोल असं मार्गदर्शन करणारे आमचे योगेश महाराज सायखेडे बाबांचे सुद्धा आभार। तसेच या ठिकाणी मृदंग वाजवण्यासाठी आमचा अथर्व दादा उपस्थित आहे, दादाचे सुद्धा आभार। तबला वाजवण्यासाठी तबला विशारद विकासजी महाराज भुसारे महाराजांचे सुद्धा आभार। ऑटो पॅड वाजवण्यासाठी शिर्डीवरतून आलेले आमचे प्राणसखा अमितजी दादा पंडित दादांचे सुद्धा आभार। तसेच प्रेमा खातर जे प्रफुल्ल महाराज सावंत हे देखील या ठिकाणी पॅड वादनासाठी आले, त्यांचे सुद्धा आभार। ज्यांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, हे शिवनाम पोहोचतंय। नंदू मामा तर आहे, मालक आहे, पण काय असतं, मालक कोणाच्या भरोशावर असतो? कोणाच्या भरोशावर असतो? मशीन चालतं, पण मशीन चालवण्याचं काम कोण करतं? ऑपरेटर करतं। आमच्या छोटू दादांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार। तसेच ही शिव महापुराण कथा ज्यांच्या आयोजनातून, ज्यांच्या नियोजनातून आणि तळमळतेने या ठिकाणी संपन्न होत आहे, निमित्त मात्र ते आहे दत्त भगवंताची कृपा व्हावी आणि शिवनामाची उपासना या ठिकाणी घडावी। हे आहेर कुटुंब, आमच्या कविताताई आहेर, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। शिवनाम का श्रवण करावं? शिवनाम म्हणजे नेमकं काय आहे हे पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये आपण बघितलं। शिव महात्म्य, थंडीचे दिवस आहे माहिती आहे, पण भगवंताची काय असते, कुठेतरी कसोटी असते। परमार्थ तितका सोपा नाही जितका संसार सोपा आहे। पण तुम्हाला काय वाटतं, परमार्थ सोपा आणि संसार? योगानंद महाराज अवघड। म्हणून तर संतांनी संसाराला कशाची उपमा दिली? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ। कशासाठी तळमळ कळायला लावली? संसारासाठी। परमार्थासाठी एक वेळ तळमळ करून बघा। या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आम्हाला जायचंय, मग ती जाण्यासाठी किती जरी वाटेमध्ये अडथळे आले ना, त्या अडथळ्यांना पार करून आम्ही त्या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी जाऊ। इतका हट्टहास या अंतःकरणामध्ये या शिव महापुराण ग्रंथाविषयी पाहिजे। नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। इतका शिवनामाविषयी आदर आपल्या अंतःकरणामध्ये एक चित्त ठेवून ज्यावेळेस तुम्ही भगवंताची ही कथा श्रवण कराल, मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, पुनरूपी जन्मा येणे नाही। कालही सांगितलं, हा जन्म पुन्हा आपल्याला भेटणार नाहीये, या जन्मामध्ये भेटलेला आहे आणि आम्हाला शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी भेटलेला आहे। कालच्या कथेची पार्श्वभूमी बघितली तर कालच्या कथेमध्ये आपण बघितलं की शिव महापुराण श्रवण केल्याने कोणाला मुक्ती भेटली? पिशाच्याला मुक्ती भेटली। बघितला का कालचा पिशाच कसा होता? ज्या वेळेस
कानावरती या शिव महापुराणाचे काय पडले, श्लोक पडले. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला, या शिव महापुराणाचे श्लोक त्यांच्या कानावरती पडले ना, त्यावेळेस सुतजींच्या मुखातून निघालेलं वाक्य आहे, वंदे शिवपुराणं हि सर्वदाहं प्रसन्नधि शिवः प्रसन्नताया दधात् सपदयो इति. एका पिशाच्याला या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने काय भेटू शकतो? शिवगती प्राप्त करून भेटू शकते. मग आम्हाला का नाही भेटू शकत? पण सूतजींनी शौनकांना सांगितलं, तुमचा या शिव महापुराणाप्रती काय पाहिजे? एकनिष्ठ काय पाहिजे? भाव पाहिजे. या शिव महापुराणावरती तुमचा भाव नाहीये. आज या कथा मंडपामध्ये इतक्या भव्य दिव्य पंडालामध्ये तुम्ही बसला आहात. हे भगवंताचं काय आहे सांगू? भगवंताचा हा नेटवर्क कव्हरेज एरिया आहे. मोबाईलला असतो का? डोंगरामध्ये गेल्यानंतर मोबाईलला रेंज असते का तुमच्या? तुम्ही आउट ऑफ सर्व्हिस असता. काय असता? आउट ऑफ सर्व्हिस, सर्व्हिसच्या बाहेर. पण या मशीनची जी सर्व्हिस आहे ना, ही सर्व्हिस म्हणजे हे शिव महापुराण. या शरीराच्या एखादी जर गाडी असेल ना, तिला वेळेवरती काय टाकावं लागतं? ऑइल पाणी करावं लागतं. तशा या बॉडीला, तशा या शरीराला काय करावं लागतं? भगवंताच्या नामस्मरणाचं शिवकथेच्या माध्यमातून शिवकथेची काय करावी लागते? ऑइलिंग करावी लागते. ज्या वेळेस कथेची ऑइलिंग होते ना, त्यावेळेस मात्र आम्ही काय असो? शिवभक्त म्हणायला काय असो? निष्ठर असो. नम पार्वते पते हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जपले शिव का मनवा, जपले शिव का. दोन्ही हात वरती करायचे, प्रेमाने भजन करायचे. नमः पार्वते पते हर हर महादेव. ज्यावेळेस भजन म्हटल्या गेलं,
जाईल त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने काय जपायचंय? शिवनाम जपायचंय. एक शिवनाम तुम्ही ज्या वेळेस शिव महापुराण कथेच्या कथा मंडपामध्ये काय कराल? जप कराल. एक शिवनामाच्या जपाचं पुण्य म्हणजे कोटी यज्ञाचं पुण्य आहे. ते पुण्य पदरामध्ये जर पाडून घ्यायचं असेल तर मुखाने काय करा? शिवनाम श्रवण करा. एक विशेषतः विनंती असेल, ज्या काही मंडपामध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहे, उद्यापासून ज्या खुर्च्या असतील त्या सगळ्या एका बाजूला असेल. आयोजकांना विनंती आहे, कारण जो भाविक खाली बसलेला आहे त्या भाविकाला समोरचं दिसत नाही, पाठीमागच्यांना. त्यामुळे पुढे जे काही भाविक भक्तगण, जे शिवगण, जे शिवभक्त ही कथा श्रवण करण्यासाठी खुर्चीवरती त्यांना त्रास होतो, ठीक आहे, स्वाभाविक आहे त्रास होणंही. त्यांनी फक्त एका मंडपाच्या सरळ रेषेमध्ये आता स्थान उचलू नका, कारण शिवमहापुराण ग्रंथ सांगतो पहिल्या दिवशी जे स्थान आम्ही ग्रहण केलेलं आहे ना, ते स्थान 7 दिवस ग्रहण असावं. कारण भागवतामध्ये सुद्धा ज्या वेळेस गोकर्ण महाराज आहे, काल आपण बघितलं, एका ठिकाणी पिशाच कधी राहत नाही म्हणून वेळू आणि वेळूमध्ये प्रवेश त्या धुंदकारीनं करावा आणि त्याचा उद्धार व्हावा. कालही आपण या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये, झाकीच्या स्वरूपामध्ये, जिवंत देखावामध्ये बघितलं कसा बिंदुंग नावाचा ब्राह्मण आहे आणि कशी चंचुला आहे. आपल्या पतीच्या सदगतीसाठी, शिवगतीसाठी काल लाईटीने थोडासा गोंधळ केला, त्याच्यामुळे चिंतनाला वेळ भेटला नाही. आपल्या पत्नीचा धर्म काय आहे, आपल्या पतिव्रता, हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. चंचुलाला बिंदुंग नावाचा ब्राह्मण त्रास द्यायचा. किती यातना सहन करायची ती चंचुला, कारण चंचुला काय करायची? धर्माच्या मार्गाने चालायची. आणि जो धर्माच्या मार्गाने चालतो ना, त्याला जीवनामध्ये काय सहन होतो, करावा लागतो? त्रास सहन करावा लागतो. आज आमच्या कविताताईंचं खरंच महाराज कौतुक करावं लागेल. भगवंताचा विवाह सोहळा शिव महापुराणाच्या माध्यमातून करायचा आहे. पहाटी भगवंताची इच्छा व्हावी आणि इच्छा होऊन भगवंताचा लंगर लग्नाचा चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावा? तुटावा. अशी भगवंताची इच्छा व्हावी, स्मरणामध्ये यावं आणि एकाच दिवसामध्ये योगानंद महाराज ड्युट्यांचं नियोजन करावं. आपल्याला महिना लागतो ड्युट्यांचं नियोजन करायला. विशेषतः महिला वर्गाचे मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करेन. बरं, एवढं वर नाही थांबलं. भगवंताचा विवाह, भगवंताचा विवाह आहे, ऐऱ्या गायऱ्याचा नाही. पोराचं लग्न असलं ना तर आम्ही काय करतो? वराड्यांसाठी पुऱ्या लाटतो. कितीच्या? 1 किलोच्या, 2 किलोच्या, 3 किलोच्या. पण आज अंतःकरणामध्ये फक्त इच्छा यावी आणि महादेवांच्या विवाहाच्या 30 किलोच्या पुऱ्या आज दिवसभरामध्ये या ठिकाणी झाल्या. उद्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये या ठिकाणी भगवंताचा हळदी समारंभ आहे. परवा भगवंताचा अभूतपूर्व जसा कैलासामध्ये नयनरम्य कमलांनी, त्या देवगणांनी, त्या शिवगणांनी बघितलेला विवाह सोहळा आहे ना, तो विवाह सोहळा आपलं भाग्य आहे. या सुकान्या नगरीमध्ये आणि या दत्तधामामध्ये आपल्याला प्रत्यक्ष या जन्मामध्ये बघायला भेटणार आहे. हे शिव महापुराण सांगतं. फक्त शिव महापुराणाचा काय झाला? स्पर्श जरी झाला ना, दर्शन जरी घडले ना, तरी कोटी कुळांचा उद्धार करणारी शिव महापुराण कथा आहे. पिशाच त्रास द्यायचा बिंदुंग नावाचा ब्राह्मण चंचुलेला.
तू धर्म करते, तू देवाचं नामस्मरण करते, मारझोड करायचा, मदिरा पाषाण करायचा, मदिरा पाषाण करायचा, वेश्यागमन करायचा, धर्माची बायको सोडून पर स्त्रीवरती नजर ठेवायचा, परधन स्वाधीन करायचा आणि परधनाचा काय करायचा, उपयोग करायचा आपल्या गतीसाठी. ज्यावेळेस आपल्या गतीसाठी आपण परधनाचा उपयोग करतो, दुसऱ्याच्या धनावरती ज्यावेळेस आपण डोळा ठेवतो, बारकाईनं लक्ष द्या, ज्यावेळेस दुसऱ्याच्या धनावरती दुसऱ्याचं आपण ज्यावेळेस बघतो की नाही रे याच्याकडे जास्त आहे, अरे तुझ्या नशिबाने तुझ्याकडे जेवढं आहेत ना त्यात तू सुखी आहे. कधी विचार केला असा, भगवंताने देह दिला, बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय ठेवता, बँकेमध्ये पैसे ठेवता, बँक तुम्हाला त्याचं काय देते योगेश महाराज, व्याज देते की नाही, काय देते, व्याज देते. का व्याज देते, कारण तुमचा पैसा बँकेमध्ये आहे, बरोबर. हे शरीर तुम्हाला त्या भगवंताने दिलेलं आहे, हे शरीर तुम्हाला ज्या भगवंताने दिलेलं आहे ना, त्या भगवंताने कधी तुमच्याकडे व्याज मागितलं का हो, मागितलं का कधी व्याज, व्याज मागितलं पण फक्त चांगल्या कर्माच्या रूपामध्ये मागितलं असेल. व्याज मागितलं पण तू तुझ्या गतीसाठी काय कर, निष्ठावंत होय आणि निष्ठावंत होऊन भगवत धामामध्ये भगवत चिंतनामध्ये तुझं आयुष्य झुकून दे. हे आम्हाला शिव महापुराण सांगतं. ज्यावेळेस तो बिंदुंग नावाचा ब्राह्मण व्याभिचार करून परस्त्रीचं वेश्यागमन करून एक दिवस कर्म धर्म संयोगानं काय झाला, गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्यानंतर यमाचे दूत आले, यमाचे दूत आल्यानंतर यमाच्या दूतांनी फास टाकावा आणि फास टाकावा. त्याच वेळेस त्या बिंदुंग ब्राह्मणाला पिशाच योनी प्राप्त झाली. पिशाच योनी प्राप्त झाल्यानंतर तो विद्यगिरी पर्वतावरती गेला आणि तिथं पिशाच्याच्या रूपामध्ये राहिला. कर्म धर्म संयोगानं चंचुला गतप्राण झाली आणि गतप्राण झाल्यानंतर ती धर्माच्या मार्गावरती चाललेली होती. आणि धर्माच्या मार्गावरती चालले असताना एकदा कळत न कळत तिनं शिव महापुराण कथा श्रवण केलेली होती आणि त्याचं पुण्य म्हणजे तिला शिवगती प्राप्त झाली. ज्यावेळेस शिवगती तिला प्राप्त झाली, शिवगती प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिला एकदा पार्वती दिसली. ज्यावेळेस ती शिव धामामध्ये गेली, भगवंताच्या धामामध्ये गेल्यानंतर पार्वतीनं तिला आपली काय मानलं, सखी मानलं. आणि सखी मानल्यानंतर मैत्रिणींच्या गप्पा तर तुम्हाला माहिती. मग पार्वती आणि चंचुला दोघी जणी काय झाल्या, मैत्री झाल्या. पण त्या पार्वतीची आणि चंचुलाची मैत्री मात्र आम्हाला मैत्री कशी करावी ना, ही मैत्री कशी करावी हे शिव महापुराण शिकवतं. जर मैत्री करायची असेल ना, त्या मैत्रीमध्ये सुद्धा परमार्थ असला पाहिजे. आपला मित्र जर खऱ्या अर्थानं काय वाईट मार्गाला चाललेला असेल ना, तर त्याला अजून वाईट मार्गाला न्यावं की त्याला वाईट मार्गावरतून काय करावं, चांगल्या मार्गावरती आणावं. हे आम्हाला चंचुला आणि पार्वती माता शिकवते. ज्यावेळेस पार्वती माता आणि चंचुलाचा संवाद चालू होता, त्या संवादामध्ये चंचुलानं प्रश्न विचारावा. माझे पतिदेव होते बिंदुंग नावाचा ब्राह्मण, मला त्यांना बघायचं आहे. ते कोणत्या योनीमध्ये कोणत्या यातना सहन करताय असं मी ऐकलंय की नरकामध्ये गेल्यानंतर कित्येक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात, दुःख भोगावं लागतं. नवे नवे अरे तप्त लाभारसाच्या कशामध्ये टाकलं जातं, त्या दर्या खोऱ्यांमधून प्रवास करावा लागतो. या देहाला त्रास दिला जातो, आत्म्याला त्रास दिला जातो. मला बघायचंय. ज्यावेळेस पार्वतीनं तिला तिच्या पतिदेवांची अवस्था सांगितली, मी पत्नीचा धर्म काय आहे तो तुम्हाला सांगतो. त्या पिशाच्याने अर्थात त्या बिंदुंग नावाच्या ब्राह्मणाने त्या चंचुलेला इतका त्रास दिलेला होता, तरी पण मेल्यावरती सुद्धा, मरण पावल्यानंतर सुद्धा
आपल्या पतिदेवांनी जरी आपल्याला त्रास दिलेला असेल ना, पण माझा धर्म आहे की माझे पतिदेव सुद्धा सद्गतीला गेले पाहिजे, शिवगतीला गेले पाहिजे. हा पती धर्म आहे, हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. हा धर्म आम्हाला सांगतं, हे शिव महापुराण सांगतं. ज्या वेळेस त्या पतिदेवांची, त्या बिंदुंग नावाच्या ब्राह्मणाची अवस्था, पिशाच्याची अवस्था बघितली, पार्वतीकडे प्रश्न मांडला, मला यांना सद्गती प्राप्त करून द्यायची, शिवगती प्राप्त करून द्यायची, याच्यासाठी उपाय सांगा. यांना फक्त एकच करावं लागेल, ते म्हणजे या भगवंताचा वाङ्मयीन जो विग्रह आहे, तो म्हणजे ही शिव महापुराण कथा, ही काय करावं लागेल, श्रवण करावं लागेल. त्यावेळेस पार्वतीनं शिवलोकातील गंधर्व राजाला बोलवावं, तुंबुरूला बोलवावं आणि तुंबुरूला बोलून सांगावं की तुम्ही कशाबरोबर जा, पार्वती बरोबर, त्या चंचुले बरोबर कुठं जा, त्या विंध्यगिरी पर्वतावरती जावं आणि त्या ठिकाणी जो पिशाच योनी प्राप्त असलेला बिंदुंग नावाचा ब्राह्मण आहे ना, त्याला शिव महापुराण कथा काय करावी, श्रवण करावी. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं त्या पर्वतावरती शिवगणांचं विमान आलं, विमानातून तुंबुरू उतरले, विमानांवरतून तुंबुरू उतरल्यानंतर चंचुला उतरली, एक प्रशस्त असं व्यासपीठ मांडण्यात आलं. सर्वत्र प्रसन्न वातावरण झालं. शिवनामाचा गजर चालू झाला. शिवनामाचा गजर ज्यावेळेस चालू झाला, प्रसन्न वातावरण झालेलं आहे. जिकडे तिकडे वसंत ऋतूला बहार आलेला आहे. नवे नवे नद्या वाहत आहे, नवे नवे खळखळ आवाज येण्यास सुरुवात झालेला आहे. मंजुळ पक्ष्यांचा चिवचिवाट चालवलेला आहे. चिमण्या चिवचिव करताय, चिमण्या चिवचिव करताय, पण एका प्रकारे त्या शिवनामाचा जप करताय. प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्यावेळेस तुंबुरूंनी व्यासपीठावरती शिवनामाचा गजर चालू केला, असंख्य प्रकारचे पिशाच त्या मंडपामध्ये येऊन बसले आणि असंख्य प्रकारचे पिशाच आल्यानंतर बिंदुंग नावाचं पिशाच त्या ठिकाणी आलं, पण ते एका जागी बसत नव्हतं. सोबत असलेल्या शिवगणांना फास घ्यावे आणि फास त्या बिंदुंग नावाच्या ब्राह्मणावरती टाकावी, त्या पिशाच्यावरती टाकावे. त्या पिशाच्याला एका ठिकाणी व्यासपीठावरती जागा द्यावी. 7 दिवस अगदी शिवनामामध्ये ती चंचुला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, फक्त शिव 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 शिव. 7 दिवस झाले. 7व्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या शिवलोकातून भगवान शंकराने पुष्पक विमान पाठवावं आणि त्या बिंदुंग नावाच्या पिशाचातून एक शिवगण बाहेर यावा आणि शिवगण ब्राह्मणानं त्या विमानामध्ये प्रवेश करावा. त्या विमानामध्ये प्रवेश करून त्या विमानामध्ये बसावं आणि खऱ्या अर्थाने त्या कैलासामध्ये, त्या भगवंताच्या धामामध्ये निघून जावं. ही शिव महापुराणाची ताकद आहे. नम पार्वती पते हर हर महादेव. चला, काय झालंय, शिवगती प्राप्त झाली. जर तुम्हालाही वाटत असेल ना, मनुष्य देह आम्ही धारण करून आलेलो आहे आणि आम्हाला काय प्राप्त करायची, शिवगती प्राप्त करायची, तर एक चित्ताने खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, ही शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. सूतजी सांगताय आणि शौनकजी श्रवण करताय. चंचुलेच्या कथेचा कशा प्रकारे पिशाच्याला शिवगती प्राप्त झाली, सूतजींनी शौनकांना सांगावं. शौनकाने प्रश्न उपस्थित करावा, अरे हे शिव महापुराण पिशाच्याला सुद्धा कशाची प्राप्ती करून देऊ शकतं, शिवगती प्राप्त करून देऊ शकतं. नवे नवे मोक्षगती शिवपद. ज्यावेळेस शिव महापुराण आम्ही श्रवण करतो ना, भगवान शंकराच्या समान उपमा कुणाला भेटलेली आहे, या जीवाला भेटलेली आहे. मग हे शिव महापुराण श्रवण करावं की नाही, हा माणसापुढे प्रश्न निर्माण.
मग माणसाची इच्छा होती हे शिव महापुराण श्रवण करावं, पण इच्छा प्रगट होऊन उपयोग नाहीये. बीज अंकुरत, बीज अंकुरतय, बीज अंकुरत, पण बीज अंकुरल्यानंतर खऱ्या अर्थानं सांगू, ज्यावेळेस त्या बीजाचं वृक्षामध्ये रूपांतर होतं. कशामध्ये? एका वृक्षामध्ये त्याला काय भेटत असतं? खत भेटत असतं, त्याला योग्यरित्या पाणी भेटत असतं. आणि ज्यावेळेस योग्यरित्या पाणी आणि खत भेटतं ना, खत आणि पाणी भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं काय होतं? तो वटवृक्ष तयार होतो. अगदी त्याचप्रमाणे या जीवाला ज्यावेळेस शिव नावाचं खत भेटतं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला मोक्षगतीचा वटवृक्ष भेटत असतो. हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, नमः पार्वती पते, हर हर महादेव. या ठिकाणी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध ख्यातनाम भागवताचार्य, रामायणाचार्य, शिव महापुराण कथाकार बालब्रह्मचारी, 108 महंत, जगदवंदनीय परमश्रद्धेय स्वामी 108 महंत रामेश्वरानंद गिरीजी महाराज यांचं या व्यासपीठावरती थोड्याच वेळात आगमन होईल. सगळ्यांनी एकदा उठायचंय, नाचायचंय, भजनाचा आनंद घ्यायचाय. तोपर्यंत एक मिनिट, तोपर्यंत या ठिकाणी 3 दिवसात्मक पंचकुंडात्मक दत्त याग चालू आहे. त्या दत्त यागाची पूर्णाहुती होईल. ब्राह्मणाच्या मंत्राचा आणि मंत्राचा या कानावरती ज्यावेळेस आपल्या मंत्र उच्चार पडतील, त्या दत्त यागाचं, त्या शिव महापुराण कथेचं, त्या महारुद्र यागाचं पुण्य आपल्याला भेटणार आहे. तेव्हा सगळ्यांनी शांतता करायची आणि याच व्यासपीठावरती थांबायचं. उभं राहायचंय सगळ्यांनी आनंद घेऊन. माईंना विनंती, स्वामीजींच्या पूजनाची तयारी. गुरुजी पुढील. हॅलो. अरे भाग्य आहे आपलं उजळले भाग्य आता. अवघी ती चिंता आहे ना, ती एक एक क्षणाची चिंता त्या अवधूतांना आहे. म्हणून ते अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वतः संतांच्या रूपामध्ये, नवे नवे वारकऱ्यांच्या रूपामध्ये या शिव महापुराणाच्या पंडालामध्ये भगवान शंकराची, त्या भोलेनाथ बाबांची कृपा आपल्यावरती होणार आहे. पुन्हा आपण आपल्या दिव्य शिव महापुराण कथेकडे येऊ.
जी कथा मी तुम्हाला श्रवण करत होतो, चंचुला आणि बिंदुंग ब्राह्मण पिशाच योनीतून देव योनी प्राप्त झाली, शिवगती प्राप्त झाली. कोणती गती? शिवगती. शिवगतीला बिंदुंग नावाचा पिशाच गेला. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो. त्यानंतर सुतजींना शौनकानं प्रश्न विचारावा. सुतजी, तुम्ही आतापर्यंत मला शिवमहापुराणाचं महात्म्य सांगितलं. शिवमहापुराण श्रवण केल्याने काय होतं, पण भगवान आशुतोष महामृत्युंजय भगवान जर आज उपस्थित असेल ना, दोन पूजा सांगितलेली आहे. एक सगुण भक्ती सांगितलेली आहे आणि एक निर्गुण भक्ती सांगितलेली आहे. मग सगुण भक्ती म्हणजे नेमकं काय आणि निर्गुण भक्ती म्हणजे नेमकं काय? एक मूर्ती पूजा सांगितलेली आहे आणि एक नामचिंतन सांगितलेलं आहे. पण भगवान भोलेनाथ बाबांची आपण जर पूजा करत असो ना, तर मूर्तीची पूजा आपण करत नाही. भगवान शंकराची लिंगाची पूजा करतो. भगवान शंकर जर विराजमान असतील तर त्या शिवलिंगामध्ये विराजमान आहे. मग ही शिवलिंगाची कथा आम्हाला सांगा. त्यावेळेस सूतजी सांगायला सुरुवात करतात. या तत्वामध्ये, या मृत्यूलोकामध्ये, या सृष्टीमध्ये सगळ्यात पहिले सगळीकडे अंधकार होता आणि एक शिवतत्व होतं. ते शिवतत्व, त्या शिवतत्वानंतर त्या शिवतत्वाने एक रज तम सत्व तीन गुणांयुक्त असलेले भगवान विष्णूची निर्मिती केली. भगवान विष्णूची निर्मिती झाल्यानंतर भगवान विष्णूला सांगावं, तुम्ही तुमचं उपास्य दैवत म्हणजे भगवान रुद्र, भगवान शंकर, त्याची काय करा? प्रार्थना करा, त्याची ध्यान करा. ध्यान मूलम गुरु मूर्ती. भगवान विष्णू ध्यानामध्ये गेले. ध्यानामध्ये गेल्यानंतर त्यांना योग निद्रा प्राप्त झाली आणि योग निद्रा प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेस योग अवस्थेमध्ये भगवान विष्णूने जावं, शेषावरती शयन करावं, लक्ष्मीने पाय दाबावे भगवान विष्णूंनी. आणि विष्णूंचे पाय दाबत असताना का लक्ष्मी पाय दाबते सांगू तुम्हाला? आम्हाला शिव महापुराण सांगतो. जी पत्नी आपल्या पतिदेवांचा खऱ्या अर्थाने कुठं असते? पायाजवळ असते. तिच्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये साक्षात धनाचा काय असतो? वर्षाव असतो. लक्ष्मीच्या रूपामध्ये त्या घरामध्ये, पैशाच्या रूपामध्ये लक्ष्मी नांदते. केव्हा? ती आपल्या पतिदेवांचा आदर करणारी असावी, ती आपल्या पतिदेवांचा विचार करणारी असावी, ती आपल्या पतिदेवांच्या शब्दाचा मान ठेवणारी असावी, नवे ती आपल्या पतिदेवांचा सन्मान करणारी असावी. नाहीतर काय होतं योगेश महाराज? आताच्या काळामध्ये काय झालं? पूर्वीच्या काळामध्ये जनार्दन स्वामी सुंदर सांगायचे, घरामध्ये जर चपात्या केल्या ना तर पहिला नैवेद्य कोणाला दाखवला जायचा? कोणाला? गाईला जायची पहिली चपाती. योगानंद महाराज आता काय झालं? नवऱ्याला कुठं जायचंय? कामावर जायचंय. चपाती तव्यावरून उतरत नाही तर नवऱ्याच्या डब्यामध्ये. त्याच्यामुळे ते बिचार झालंय गाईसारखं. आणि उरेल सुरेल सगळं झालं. पूर्वीच्या काळामध्ये उरेल सुरेल कोणाच्या वाटाला जायचं सर? श्वानाच्या. कोणाच्या? श्वानाच्या. मग उरेल सुरेल दिवसभराचा राग वैताग काढायचा आणि काय करायचं? ते अन्न ग्रहण करायचं. मग श्वानाप्रती गती मात्र कोणाची होते? पत्नीची होते. आला का आवाज? मग नवरा कामावरतून आला की रात्रीच्या वेळी काय करायचं? काय करायचं बायकोनं? दिवसभराची कटकट बायकोला नवऱ्याला सांगायची. काय सांगायचं? मला या घरामध्ये नाही राहायचं. आपल्याला लवकर व्हायला निघायचं. का बरं? सासू सुनाच्या कटकटी.
अरे सासून सांगावं, सुनावं, ऐकावं हे शिव महापुराण आम्हाला सांगतं. त्याच घरामध्ये सुख शांतीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान शंकराची कृपा असते. श्री शिवाय नमस्तुभ्यं नमः पार्वते हर हर. जिथं श्रद्धा आहे, जिथं विश्वास आहे आणि मोठ्यांप्रती आदर आहे ना, त्याच ठिकाणी भोलेनाथांची कृपा होत असते. का भोलेनाथांचा, का मोठ्यांचा आदर सांगतोय? विष्णू योग निद्रेमध्ये जावं, लक्ष्मीने पाय दाबावे. योग निद्रेमध्ये गेल्यानंतर भोलेनाथांची इतकी उपासना लागली, इतकी उपासना लागली, त्या भगवान विष्णूंच्या दोन्ही नयन कमलांतून अश्रू अनावर झाले. आणि अश्रू अनावर झाले, अश्रू अनावर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की भगवान विष्णूच्या वैकुंठ धामामध्ये काय आहे? समुद्र आहे. समुद्र नव्हे, तो भगवान भोलेनाथांच्या करुणेचे अश्रू त्या विष्णूंच्या नयन कमलांतून वाहत आहे आणि त्याचा तो समुद्र बनलेला आहे. आज असंख्य प्रकारच्या नद्या, असंख्य प्रकारच्या सरित्या कशामधून वाहतात? या जगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये वाहत आहेत. पण त्या नद्या नव्हे, तर तो करुणेचा अथांग सागर आहे. त्या करुणेच्या अथांग सागरामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमध्ये निघून गेले. भगवंत योग निद्रेमध्ये गेल्यानंतर भगवंताच्या नाभी कमलातून एक देठ बाहेर यावं आणि त्या देठामध्ये, त्या देठाच्या वरती सुंदर प्रकारचं गौरवर्ण असलेलं कमळ तयार आणि त्या कमळामध्ये बसलेले गौरवर्ण आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची दाढी आहे, पांढरे शुभ्र वस्त्र अंगावरती परिधान केलेले आहे आणि वृद्ध अवस्थेमध्ये एक त्यागी वितरागी वैरागी साधू त्या कमळामध्ये निर्माण झाले. निर्माण झाल्यानंतर निर्माण होऊन फायदा नाहीये. काय निर्माण होऊन फायदा नाही? काहीतरी कार्य माणसाने केलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर काहीतरी कार्य केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ब्रह्मदेवांचं उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवानं विचार करावा, माझ्या उत्पत्ती कोणापासून झाली याचा शोध घेतला पाहिजे. थेट कमळाच्या देठापर्यंत जावं, नाभीमध्ये जावं. अरे कुणीतरी झोपलेला आहे, त्याला जाग केलं पाहिजे. त्याच्या बेंबीच्या देठामधून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्याच्यामध्ये आपला जन्म झाला. उठवलं, अरे बाळा, काय बोलले? अरे बाळा उठ. त्यावेळेस विष्णूंना राग आला. क्रोध अवस्थेमध्ये विष्णूंना जावं आणि सांगावं, मला म्हणताय उठ, मला म्हणताय उठ. अरे माझी उत्पत्ती, अरे तुझी उत्पत्ती माझ्यापासून आहे. भगवान विष्णूंचं आणि ब्रह्मदेवाचं काय झालं? भांडण झालं. मी मोठा की तू मोठा, मी तुझा बाप की तू माझा बाप. असंख्य प्रकारचं भांडण चालू झालं, भांडण चालू झालं. हा वाद विकोपाला जाऊन पोहोचला. ब्रह्मदेवानं हंसावरती काय व्हावं? स्वार व्हावं. विष्णुदेवांनी गरुडावरती स्वार व्हावं. कित्येक प्रकारचे बाण, कित्येक प्रकारचे शस्त्र, अस्त्र, अस्त्रान युक्त झालेलं हे विष्णुदेवांचं आणि ब्रह्मदेवांचं भांडण आहे. हे भांडण आदिनाथ भूताधिपती भोलेनाथांपर्यंत गेलं. शंकरांपर्यंत भांडण जावं. वाद करावा योगेश महाराज, वाद करावा. पण ज्या दोन व्यक्तींमध्ये वाद जो झाला ना, ते दोन व्यक्ती इतके समजूतदार असावे की आपल्यामध्ये जर वाद झालेला आहे ना, हा वाद तिसऱ्यापर्यंत गेला नाही पाहिजे. हे शिव महापुराण शंकरांपर्यंत वाद जावा आणि शंकरांनी वादामध्ये एक दिव्य ज्योतिर्स्तंभाच्या रूपामध्ये प्रागट्य अवस्था धारण करावी. दिव्य स्तंभ उभा राहिला, ज्या स्तंभाचा शेवटही नाहीये आणि विस्तारही नाही, अंतही नाही. एक स्तंभ तयार झाला. ज्यावेळेस तो स्तंभ तयार झाला, ब्रह्मदेव विष्णूला बोलू लागले, या स्तंभाची जर खोली तुम्ही मापली
तर खऱ्या अर्थानं कोण? माझे पिता कोण? तुम्ही. मग विष्णू देवतांनी म्हणावं, या स्तंभाची उंची जर तुम्ही मोजली ना तर निश्चित माझे पिता कोण? तुम्ही. विष्णुदेवानं गरुडावरती जावं, कुसराचा अवतार घ्यावा आणि जमिनीच्या दिशाने खोदकाम चालू करावं. ब्रह्मदेवानं हंसावरती स्वार व्हावं आणि हंस उडत 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 या आकाशाच्या दिशेने झेप घ्यावी. विष्णुदेव खाली जात आहे आणि ब्रह्मदेव वरती जात आहे. विष्णुदेव खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे, पण अंतच सापडत नाही, शेवटच सापडत नाही, मूळच सापडत नाही. आणि सांगू, परमार्थ असा आहे ना, या परमार्थाचं मूळ कधीच सापडणार नाही. 7 जन्म जरी घातले ना तरी या परमार्थाचं मूळ तुम्हाला सापडणार नाही. याच्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं, जन्मोजन्मीचं प्रारब्ध लागतं. आणि ते जन्मजन्मीचं प्रारब्ध आज तुमचं आणि आमचं उजळून आलेलं आहे की भगवंताचा वाङ्मयीन विग्रह आम्ही श्रवण करतोय. हे कर्म आहे आपलं पूर्वजन्मीचं. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ब्रह्मदेव वरती जात आहे, विष्णुदेवाला घाम आला. काय घाम आला? शेवटचं टोक शोधता शोधता नाही सापडलं. गरुडाला बोलले, आपण काय करा, रिटर्न टर्न घेतला आणि वरती आले आणि येऊन थकले. ब्रह्मदेव वरती गेले, पण ब्रह्मदेव वरती गेल्यानंतर ब्रह्मदेवाला केतकीचं पुष्प भेटलं. काय भेटलं? केतकीचं पुष्प. केतकीचं पुष्प तोडलं आणि कुठं आले? खाली आले. आणि खाली आल्यानंतर भगवान आशुतोष महामृत्युंजय भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंतानं सांगावं विष्णूला, विष्णू कुठं गेले होते? त्यावेळेस विष्णूने सगळे हकीकत सांग. त्या ब्रह्मदेवानं कुठं ठेवलं? महादेवांच्या हातामध्ये ठेवलं. महादेवांना क्रोध यावा आणि महादेवांनी सांगावं. महादेवांनी आपल्या भवई मधून एक केस उपटावा आणि केस उपटल्यानंतर वीरभद्र तयार करावा. वीरभद्राची उत्पत्ती त्या ठिकाणी करावी. आणि वीरभद्राची उत्पत्ती झाल्यानंतर वीरभद्राला सांगावं, ब्रह्मदेव आज खोटं बोललेले आहे. या ज्योतिर्स्तंभाची त्यांनी उंची मोजली नाही, तरी पण केतकी पुष्प सुद्धा खोटं बोललेलं आहे. केतकी पुष्प समोर आलं आणि केतकीच्या वृक्षाला भगवान भोलेनाथांनी सांगावं, जा, आज तुम्ही खोटं बोलत आहात ना, खोटं बोलत आहात तर खोटं बोलल्याचं काय होतं बघा. केतकी पुष्पाला सांगितलं, सगळ्या 33 कोटी देवी देवतांच्या पूजेमध्ये तुला पूजलं जाईल, पण भोलेनाथांच्या पूजेमध्ये तुला वर्ज केलं जाईल. केतकी पुष्पाचा त्या ठिकाणी भगवान शंकराने त्याग केला. भगवान विष्णूंना वैकुंठ धामाची प्राप्ती करून दिली. राहिली ब्रह्मदेव. ज्या भैरवाची उत्पत्ती भोलेनाथांच्या भुवई मधून झाली. अक्राळ विक्राळ रूप धारण केलं भैरवानं आणि अक्राळ विक्राळ रूप धारण करून सांगितलं, ब्रह्मदेवाला 5 मुख होती पूर्वी, 4 दिशांचे 4 मुख आणि ऊर्ध्व दिशेच्या दिशेने 1 मुख. ऊर्ध्व दिशेचं मुख भगवंताचं त्या ब्रह्मदेवांचं काय बोललं होतं? खोटं बोललं होतं. खोटं बोलल्याचं पाप बघा काय दिलं भोलेनाथांनी. त्या भैरवाने अस्त्र घेतलं आणि अस्त्र घेऊन भोलेनाथांनी त्या भैरवाचा काय करायला लावला? जे ऊर्ध्व दिशेचं मुख खोटं बोललेलं होतं ना, त्याचा शिरच्छेद करून टाकला. त्याच वेळेस जे शिरच्छेद केलेलं मुख आहे ना, ते गळून पडलं. ब्रह्मदेव त्या भोलेनाथांच्या पायावरती लोळणी करायला लागले, पण भोलेनाथांचा क्रोध अनावर झाला आणि भोलेनाथांना सांगावं, आकाशवाणी व्हावी दिव्य. त्याच वेळेस सांगावं, तुला या भूतलावरती, तुला या मृत्यू लोकामध्ये कुठेही पूजनीय स्थान नाही. तुझं या भविष्यामध्ये, या मृत्यू लोकामध्ये कुठेही मंदिर राहणार नाही. कोणत्याच हवनामध्ये, कोणत्याच यज्ञामध्ये तुला काय दिलं नाही जाणार? स्थान दिलं जाणार. भूताधिपती भोलेनाथ सरकार की नमः पार्वती पते. मग भैरवानं महादेवांना प्रश्न करावा, मी जे कार्य सांगितलं ते कार्य मी निर्विघ्नपणे पार पाडलं, आता मी काय करू? या मृत्यू लोकामध्ये
जर सगळ्यात पहिले जी सृष्टी निर्माण केलेली असेल, जी जमीन निर्माण केली असेल, जी जागा निर्माण केलेली असेल ना, ती जागा म्हणजे कोणती आहे? ती काशी क्षेत्र आहे, ती काशी नगरी आहे. भोलेनाथानं सांगावं भैरवाला, आता तू त्या काशीवाशीचा काय होय, काशी नगरीचा काय होय, कोतवाल होय. भोलेनाथानं भैरवाला सांगावं तू काशी नगरीमध्ये जाय आणि अवघ्या काशी नगरीचं काय कर, रक्षण कर. म्हणून आपण भैरवाष्टकामध्ये म्हणतो, देवराज सेव्यमान पावनादि पंकजं व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं. टाळी वाजवायची. देवराज सेव्यमान पावनादि पंकजं व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी ब्रह्मरंजितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं. काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कुठं जागा दिली त्या भैरवाला? आणि खऱ्या अर्थानं सांगतो कविता ताई, तुमचं काहीतरी भाग्य आहे, या दत्तधामाचं भाग्य आहे. त्या ज्योतिर्लिंगाची, त्या ज्योतिर्स्तंभाची निर्मिती ज्या दिवशी झाली ना, मार्गशीर्ष महिना होता. आताही मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यातली आर्द्रा नक्षत्र आहे आणि आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी जी प्रदोष पर्व काळानंतर शिवरात्र तिथी येते ना, ती शिवरात्र तिथी होती त्या काळामध्ये. आणि ह्या कथेच्या माध्यमातून, या कथेमध्ये सुद्धा ती शिवरात्र यावी हा भोलेनाथांचा चमत्कार आहे. नम पार्वती पते हर हर देवा. आणि त्यावेळेस भोलेनाथांनी प्रसन्न व्हावं आणि सांगावं, या शिव महापुराणाच्या माध्यमातून सुतानं सांगावं शौनकांना, भोलेनाथ बाबा या कलियुगामध्ये जर असतील ना, तर फक्त लिंग रूपामध्ये आहे आणि तोच तो दिव्य ज्योतिर्स्तंभ त्या लिंगाच्या रूपामध्ये विराजमान आहे. म्हणून आपण कथेच्या प्रारंभीला दररोज कोणत्या अष्टकाचं ध्यान करत असतो? लिंगाष्टकम इदं पुण्यम. त्या शिवलिंगाकडे बघितलं जरी ना, तरी पण कोटी जन्माचा उद्धार आमचा होत असतो. म्हणून इतकं दिव्य शिवलिंग या व्यासपीठावरती आमच्या कविताताईनं विराजमान केलेलं. आज माझी तर खऱ्या अर्थानं भगवंतानं परीक्षा घेऊन या दत्तधामामध्ये कित्येकांना काय भेटतो? दत्त कृपेचा प्रसाद भेटतो. त्यांच्या दुःख पीडा यातना दत्त भगवंत त्यांच्या करुणेने, भक्तीने, चिदानंद स्वरूपाच्या तत्वाने काय करतो? निर्विघ्न पार पाडतो. अशा कित्येक पिशाच्च या मृत्यूलोकामध्ये आहे, या जमिनीवरती आहे आणि त्यांचाही उद्धार बिंदुंगांच्या रूपामध्ये त्या विंध्याचल पर्वतावरती जसं पिशाचाचा उद्धार होतो ना, तसा त्या आत्म्यांचा, त्या पिशाच्यांचा उद्धार या ठिकाणी व्हावा म्हणून हे दिव्य शिव महापुराण कथा आपण श्रवण करतो. लिंग रूपाने या मृत्यूलोकामध्ये भगवंत अवतार कार्य धारण करतात. अवतार कार्य लिंग रूपामध्ये धारण केलंय. पण पार्वतीनं भगवान भोलेनाथांना प्रश्न करावा, आज तुमची उपासना तर होती, मग मी काय केलं? मी काय केलं? मग त्या शिव तत्वाने तीन तत्व निर्माण केले. एक रजगुण रूपी, एक सत्वगुण रूपी आणि एक तमगुण रूपी, ब्रह्म विष्णू महेश. मग त्या तीन तत्वांना, त्या तीन पीठांना जोडी शक्ती असावी. काय असावी? शक्ती असावी.
घरामध्ये जर फक्त पुरुष असेल, त्याला जोडी जर पत्नी नसेल, तर त्यांचा गृहस्थाश्रमाचा कार्य चालू शकेल का? का नाही चालू शकणार? एकाचं पीठ दुसऱ्याचं मीठ, तर काय नीट होत असतो? काय संसार नीट होत असतो. तसा भोलेनाथांचा संसार, जगतपती जगत जननी विश्वमोहिनी सती मातेशी भगवान भोलेनाथांचा विवाह, सुखी संसार दोघे जण मांडतात, थाटतात. पण या संसारामध्ये रममान झालेली सती भोलेनाथांना प्रश्न करते, आपण आपला संसार तर थाटत आहो, पण संसार करत असताना मला असा एखादं स्थान निर्माण करून द्या की ज्या स्थानावरती खऱ्या अर्थानं माझं मन काय होईल? एकाग्र होईल, निर्मळ होईल. सती तुझं मन एकाच ठिकाणी एकाग्र होऊ शकतं, ज्या ठिकाणी विवेक नावाचं तीर्थ आहे. माऊली सांगतात, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी आणि तेथे बुडी दे माझ्या मना. जे विवेक नावाचं तीर्थ आहे ना, तुला तीर्थ भेटेल विवेक नावाचं, पण ते विवेक नावाचं तीर्थ संतांच्या चरणावरती आहे. म्हणून पार्वती, जरी आपण दैवी पुरुष असलो ना, तरी पण आपल्याला संतांच्या मुखातून काय करावं लागेल? भगवत चिंतन श्रवण करावं लागेल. ते चिंतन मी तुला सांगतो. त्यावेळेस सती मातेचा आणि भगवंताचा वार्तालाप चालू आहे. सूतजी शौनकांना सांगतात, शौनकजी प्रश्न विचारतात सुतांना, सृष्टीचा विस्तार कसा झाला? अरे सृष्टीचा विस्तार करायचा असेल ना, तर सृष्टीचा विस्तार आमच्या ब्रह्मदेवानं करावा. सृष्टीचा विस्तार केल्यानंतर त्या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी त्या शिवाला जोडी शक्तीची जोड असावी. त्याकरिता सतीचा जन्म, सतीचा विवाह आणि सतीच्या विवाहानंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळेस सतीचा विवाह झाला भोलेनाथांशी, विवाह झाल्यानंतर एकांतिक चर्चेसाठी कैलास मानसामध्ये सतीला भगवान भोलेनाथ दादा बाबा घेऊन गेलेले आहे. आणि जे कैलास मानस सरोवर आपण मानतो सर, त्या कैलास मानस सरोवराच्या तीरावरती भोलेनाथ बाबा आणि सती माता भगवत चर्चा, भगवत चिंतन एकमेकांचं श्रवण करताय. खरंच सांगू तुम्हाला, शिवमहापुराण काय सांगतं? पती आणि पत्नीमध्ये काय असावं, कशा प्रकारे पती आणि पत्नीचा संसार असावा ना, ते भोलेनाथ बाबांच्या संसाराकडून शिवमहापुराण आम्हाला सांगतं की ते तत्व घ्या, ते संस्कार घ्या. भोलेनाथ बाबा एकांतामध्ये, तुम्ही म्हणाल पार्वतीशी, त्या सती मातेशी गप्पा करताय. काय करताय? काय करताय? सासूच्या घराने का जावाची कटकट? ज्या वेळेस सासू सुनामध्ये परमार्थिक चर्चा, परमार्थिक वार्तालाप होईल ना, त्यावेळेस आपण म्हणतोय फक्त कशासारखा जोडा आहे? लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. पण लक्ष्मी घरामध्ये येते, सुखाच्या पायाने येते. कलियुगातलं सांगतोय, सुखाच्या पायाने आली, धनाच्या लाभाने आली, पण तीच सून घरामध्ये कटकटीचं वातावरण निर्माण करते. कारण घरामध्ये परमार्थिक वातावरणच नाही ना. काय हे परमार्थिक वातावरण नाहीये? सांगू तुम्हाला, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला, आम्ही आमच्या घरामध्ये स्वयंपाक बनवतो. हे मी नाही सांगत, शिवमहापुराण सांगतो. स्वयंपाक बनवला, पण स्वयंपाक बनवत असताना आम्ही कटकटीमध्ये स्वयंपाक बनवला असेल, ते कटकटीचे विचार, ते तत्व त्या स्वयंपाकामध्ये जातं आणि तेच अन्न आम्ही ग्रहण करतो आणि तीच कटकट आमच्या विचारामध्ये येते आणि तीच कटकटीची विचार जे आहे ना, ते विचार आम्ही ग्रहण करतो, ते अन्न प्राशन करतो आणि तेच भोग भोगतो.
ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही सात्विकतेने घरामध्ये हरिपाठ लावून द्या आणि हरिपाठ बोलता बोलता हरिपाठ श्रवण करता करता स्वयंपाक बनवा, तो स्वयंपाक राहणार नाही, ते अन्न राहणार नाही, त्या अन्नाचा प्रसाद बनेल आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर भगवत कृपा होईल आणि शिवनामाचं शिवमहापुराणाचं महात्म्य तुमच्या मुखामध्ये नव्हे तर प्रसादाच्या रूपामध्ये या पोटामध्ये जाईल आणि तुम्हाला शिवगती प्राप्त होईल। नम पार्वते पते हर हर भोलेनाथ सरकार की। भगवंताची प्राप्ती होईल हे शिव महापुराण सांगतं। अरे एवढंच नव्हे, शिव महापुराण अजून आम्हाला हेही सांगतं काय असतं, व्यासपीठावरून ह्या गोष्टी बोलू नये पण आम्हाला धर्म बोलायला लावतो, कारण आम्हाला धर्माच्या मार्गावरती चालायचंय, आम्हाला धर्म टिकवायचा आहे, ज्या भोलेनाथ बाबांनी आम्हाला जो धर्म सांगितलेला आहे। या कलियुगामध्ये धर्माची उपमा भोलेनाथांपुढं जे नंदी महाराज विराजमान आहे ना, त्या नंदी महाराजांना धर्माची उपमा दिलेली आहे। का धर्माची उपमा दिलेली आहे? 4 युग होती। किती युग? 4 युग। सतयुग त्यालाच कृतयुग म्हटलं जातं, त्यानंतर त्रेतायुग, नंतर द्वापार युग, नंतर कलियुग। भोलेनाथ बाबांच्या नंदीचे धर्माचे पाय म्हणजे, त्या भोलेनाथ बाबांच्या नंदीचे पाय म्हणजे 4 युग आहे। सतयुग झालं, नंदी महाराजांचा 1 पाय मागं आहे। त्रेतायुग झालं, नंदी महाराजांचं 2रं चरण मागं आहे। त्रेतायुग झालं, नंदी महाराजांचं 3रं चरण मागं आहे। फक्त शेवटचं कलियुग आहे आणि या कलियुगानंतर या सृष्टीचा ऱ्हास होणार आहे आणि पुन्हा सतयुग येणार आहे। जर पुनर्रूपी जन्मामध्ये धर्माची स्थापना करायची असेल ना, तर आतापासून आम्हाला त्या धर्माची स्थापना करण्यासाठी सुरुवात करावी लागेल। तेव्हा नंदी महाराज पुन्हा उठून उभे राहतील, भोलेनाथ त्यांच्यावरती विराजमान होतील आणि पुन्हा या सृष्टीमध्ये धर्माची स्थापना। तो धर्म आम्हाला टिकवायचा आहे। मग धर्म आम्हाला काय सांगतोय? आज विचार करा, हा देह आहे, या देहातून आत्मा बाहेर पडल्यानंतर आम्ही काय करतोय? या देहाला काय करतोय? अग्निडाग देतो। नवे नवे संन्याशांमध्ये काय दिली जाते? समाधी अवस्था दिली जाते। बाहेर काही नाही का? समाधी अवस्था दिली जाते। मुस्लिम बांधवांमध्ये काय केलं जातं? जमिनीमध्ये कबर खणली जाते, पंचतत्वातून आला पंचतत्वात विलीन केला जातो। देह घेऊन जातो का वैकुंठामध्ये? वैकुंठामध्ये जर देह घेऊन गेलेले असेल ना, फक्त आणि फक्त माझे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराया, काय वैराग्य आहे तुकोबारायांचं, काय त्याग आहे भगवंताप्रती, इतकी निष्ठा करुणा आपली पाहिजे। धर्माची स्थापना करायची असेल ना, हा देह आपण जाळून टाकतो। हो सर, पडोळ सर, जाळून टाकतो देह। का जाळून टाकतो? फ्रीजर मध्ये का बरं ठेवत नाही? का बरं बर्फाच्या लादीमध्ये ठेवत नाही? किती वेळ ठेवतो? पोरग जर दुसऱ्या देशातून अग्निडाग द्यायला येणार असला तर किती वेळ ठेवतो? 2 दिवस। तो बर्फ सुद्धा सडायला लागतो त्या बॉडीला। आणि एक लाज वाटते का आपल्याला? व्यासपीठावरतून हा शब्द प्रयोग करू नये, पण धर्म टिकवायचा असेल तर पुढे यावं लागेल आणि बोलावं लागेल, त्यावेळेस धर्माची स्थापना होईल। या देहावरती इतकं प्रेम करतोय, या देहाला इतका जीव लावतोय। लहान ग पोरग असलं का त्याचा पापा घेतो आणि तेच पोरग म्हातारं झालं, सुरकुत्या पडल्या का त्याला लांब करतोय, वृद्धाश्रमात नेऊन टाकतोय। हे शिव महापुराण आम्हाला सांगतं। या शरीरांप्रती आपण जर तृष्णा शेवटच्या क्षणाला निर्माण होत असेल, हा पण जीव आहे आणि जे प्राणी मात्र आहे, जे कीटक आहे, ते सुद्धा काय आहे? जीव आहे। आणि सरेआम आम्ही रस्त्यावरती त्यांना कापतोय। हा देह, या देहाला अग्निडाग देण्यासाठी घराच्या बाहेर काढतो आणि रस्त्यावरती ज्या जीवाला आम्ही मारतोय ना, त्या जीवाला आम्ही घरामध्ये आणतोय। आमच्या
स्वयंपाक घरापर्यंत आणतोय, नवे नवे कशामध्ये, आमच्या गॅसवरती, त्या अग्नीवरती त्याला शिजवतोय आणि ते आम्ही प्राशन करतोय, ते आम्ही खातोय. मग खऱ्या अर्थाने सांगा, जर घराचं स्मशान तुम्ही तुमच्याच घरामध्ये जर बनवत असाल, कस काय भगवंत तुमच्या घरामध्ये नांदेल, कस काय सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदेल, कस काय शिव महापुराणाचं महात्म्य तुम्हाला कळेल. कोण्याही जीवाचा सांगू खऱ्या अर्थाने, या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलेला देह आहे ना, त्याचं आयुष्य परिपूर्ण जगण्याचा अधिकार त्याला आहे. मग त्याचा जगण्याचा अधिकार जर आपण त्याच्याकडून काय करत असो, हिनावून घेत असो आणि ते मांस भक्षण आम्ही जर करत असो, त्या प्राणाप्रमाणे गती आमची होणार आहे, त्या प्राण्याप्रमाणे विचार आमचे होणार आहे, धर्माबद्दल आसक्ती आमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. मग कुठं येऊन तुमच्या भाग्यामध्ये हे शिव महापुराण येणार आहे. आमचं भाग्य आहे हे शिव महापुराण, आम्हाला भाग्याने मिळालेलं आहे ना. या 7 दिवसांचं आम्ही काय करणार आहे, खऱ्या अर्थाने सोनं करणार आहे आणि भाग्याचा उदय होऊन धर्माच्या पायावरती पाय ठेवून आम्ही काही कथा श्रवण करणार आहे. सुतान शौनकानं सांगावं की ज्या वेळेस भोलेनाथ बाबा आणि सती मातेचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर भोलेनाथ बाबा खऱ्या अर्थानं त्या दक्ष प्रजापती राजाच्या सभेमध्ये ध्यान लावून भोलेनाथांचं स्मरण करत. कारण भोलेनाथांचा आत्मा म्हणजे साक्षात रामरायाचा आत्मा आहे आणि त्या रामरायाचं स्मरण करत दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये भोलेनाथ बाबा स्मरण करताय रामाचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम हातवरती करायचे दोन देवाचं नामस्मरण भगवान शंकर करताय. ध्यान अवस्था आहे, डोळे झाकलेले आहे भोलेनाथांनी आणि दरबारामध्ये दक्षाचं आगमन व्हावं. दक्षाचं आगमन त्या दरबारामध्ये झालेलं आहे आणि झाल्यानंतर दक्षाला राग आला. अरे ज्या भोलेनाथांना आपण आपली कन्या दान केलेली आहे,
माझं आगमन दरबारामध्ये झालेलं आहे, तरी पण माझा जावई म्हणजे भूताधिपती भोलेनाथ उभे राहिले नाही. दक्षाला राग आला. दक्षाने जावं आणि आसनावरती विराजमान व्हावं, पण मनामध्ये कुठंतरी कपट आहे. पण हे भोळं दैवत आहे, याने काय करावं? श्रवण करावं देवाचं नामस्मरण. अंतरंगापदी त्या रामाप्रती आस्था होती. डोळ्यातून नयन कमलातून महादेवांच्या अश्रू गळत आहे. पण भगवंताचा देवाचा उद्देश होता का? खऱ्या अर्थानं सांगा, काय करायचा? दक्षाचा अपमान करायचा नाही. ते भक्तीमध्ये रममान होऊन गेलेले होते. रममान झालेले महादेव. सभा संपली दक्ष राजाची आणि भोलेनाथ बाबा कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेल्यानंतर भोलेनाथ बाबानं ज्यावेळेस कैलासामध्ये भोलेनाथ बाबा गेले, आदिशक्ती पार्वती जगतजननी विश्वमोहिनी सती माता त्या ठिकाणी, आणि सती मातेचा आणि भोलेनाथ बाबांचा संवाद चालू झाला. संवाद ज्यावेळेस भोलेनाथ बाबा बघत आहे, करत आहे, संवादामध्ये दक्ष प्रजापती राजानं एक राजस्वी यज्ञाचं आयोजन करावं. राजस्वी यज्ञाचं आयोजन करावं, पण मनामध्ये कपट ठेवावं की या यज्ञामध्ये मी भोलेनाथांना बोलवणार नाही. आणि खऱ्या अर्थाने सांगा, जिथं त्या शिवतत्वाचं पूजन होणार नाही, जिथं भगवान शंकराचं अधिष्ठान नाही, त्या ठिकाणी जे कार्य केलं जातं ना, ते कार्य कधीच सिद्धीस जात नाही. म्हणून भगवान शंकर कुठं विराजमान आहे? या लिंग रूपामध्ये, पीठ रूपामध्ये विराजमान आहे. दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं. दक्ष प्रजापतीच्या राज्यामध्ये दवंडी पिटवण्यात आली. इतका भव्य दिव्य स्वरूपाचा या सतयुगामध्ये यज्ञ होणार आहे. आजपर्यंत अशा यज्ञाचं आयोजन या मृत्यू लोकामध्ये नवे या सतयुगामध्ये कोणीच केलं नसावं. यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. आकाशाच्या दिशेने जर बघितलं ना, तर कित्येक प्रकारचे ऋषीगण आहे, देवगण आहे. आणि ते देवगण कुठं जात आहे? दक्ष प्रजापती आणि दक्ष प्रजापतीचं यज्ञाचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. ज्यावेळेस दक्ष आणि दक्षाची पत्नी आहे, दक्ष राजा ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तिच्या पत्नीला सांगतोय की राणी, हे बघ, तू जर खऱ्या अर्थानं तुझ्या पत्रीला म्हणजे त्या सतीला जर आमंत्रण दिलं आणि तुझ्या लाडक्या जावयाला म्हणजे भूताधिपती भोलेनाथांना जर आमंत्रण खऱ्या अर्थाने दिलं ना, तर खऱ्या अर्थानं सांगल मी तुम्हाला, त्या दक्ष राजाचं यज्ञ त्या राजस्वी यज्ञामध्ये झालेलं आहे. ज्यावेळेस त्या दक्ष राजाचं राजस्वी यज्ञामध्ये आगमन झालं, वसंत ऋतू फुललेला आहे, ऋषीमुनी आलेले आहे, मुहूर्त काढण्यात आला. मुहूर्त काढल्यानंतर तर अर्ध्याने गरुडाला सांगावं, गरुडा उठ, गरुडा उठ, गरुडा तयारी कर. सतीनं काय करावं? महादेवांना सांगावं, अरे बापाच्या घरी जायला कुठं आमंत्रण लागतं का? काय बापाच्या घरी जायला आमंत्रण लागतं लेकीला? अरे माझं घर आहे, मी गेलंच पाहिजे, तुम्हीही चला. भोलेनाथांनी तिसरं नेत्र उघडलेलं होतं आणि तिसऱ्या नेत्रातून भोलेनाथांना कळालेलं होतं की काय घडणार आहे. त्याच वेळेस काय झालं? सतीनं ऐकलं नाही. सतीनं हट्ट केला महादेवांकडे. महादेवांच्या डोळ्यातून दुःख अश्रू वाहू लागले. नंदीला सांगावं, नंदी मी तर नाही येणार, पण तू मात्र सती माते बरोबर त्या राजस्वी यज्ञामध्ये जा. नंदी महाराज आणि सती त्या राजस्वी यज्ञामध्ये येत आहे. सती मातेनं
यावं त्या राजस्वी यज्ञामध्ये प्रवेश करावा. सती मातेला येऊ व्यासपीठाकडे येऊ द्यावं. सती माता येत आहे. सती मातेच्या अंतःकरणामध्ये वाह वा माझ्या वडिलांनी येत गेला. ज्या वेळेस सतीनं बघितलं दृढावस्था जागृत झाली. माझ्या सतीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. अरे माझ्या आदिशक्तीचं पीठ माझ्या भगवान भोलेनाथांचं पीठ मांडलेलं नाहीये. देवदूतांना त्या सतीनं हात वरती करावा, भोलेनाथांचं स्मरण करावं. भोलेनाथा खरे बोलले होते तुम्ही, सती जाऊ नको ग पिताने. त्या क्रोधाचा त्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा दक्ष प्रजापतीचा यज्ञ केलेला आहे. सतीला मनामध्ये तिरस्कार आला सगळ्यांविषयी. आपल्या पित्याला शाप दिला. उपस्थित असलेल्या देवी देवतांना शाप दिले. ज्या ज्या देवांच्या नयन कमलांनी माझ्या भगवान भोलेनाथांचा अपमान झालेला बघितलेला आहे ना, त्यांना भोलेनाथ बाबा शाप दिले. भोलेनाथांचं स्मरण केलं. स्मरण भोलेनाथांचं असं केलं. भोलेनाथांना सांगावं, देवा मी योग अग्नीने प्रज्वलित या ठिकाणी होत आहे. आणि ज्या वेळेस मी माझा योग अग्नी प्रज्वलित करीत आहे ना, फक्त एकच इच्छा या ठिकाणी ठेवून मी माझ्या या देहाचं, कारण मी माझ्या डोळ्याने भोलेनाथांचा अपमान होताना नाही बघू शकत. ज्या शरीरानं हा अपमान बघितलेला आहे ना, ते शरीर काय कामाचं. ज्या दक्षाचा यज्ञ चालू होता, यज्ञामध्ये ज्या स्वाहाकार या आहुत्यांचा होत होता, त्याच यज्ञामध्ये सतीनं आपलं योग अग्नीचं शरीर प्राप्त करावं एवढी इच्छा, एवढी आकांक्षा ठेवून मी माझ्या श्रीवासा सगळ्यांना दिसलं पाहिजे त्याग केला. त्याच वेळेस भोलेनाथानं आपल्या डोक्यातून एक येणार या देहाचा त्याग केलेला आहे ना, त्याच्या उपवास कुणीच राहणार नाही. सगळ्यांना दिसतंय. सगळ्यांनी उभं खाली बघा. नाथ बाबांचं आगमन त्या दक्ष राजाच्या यज्ञ. आवाज बारीक करा. भोलेनाथांच्या सतीच्या शवाजवळ जावं, अकराळ विकराळ रूप धारण करावं, वैराग्य अवस्था धारण करावी आणि सतीच्या शवाला उचलावं, खुशीमध्ये घ्यावं आणि ब्रह्मांडाच्या त्रैलोक्यामध्ये या सृष्टीचा विस्तार. आपण मगाशी जी कथा बघितली, ज्योतिर्लिंगाची कथा, त्याच 51 शक्तिपीठांना जोडी म्हणून आदिशक्तीला भगवान शिवाची काय म्हटलेलं आहे, अर्धांगिनी म्हटलेलं आहे. मग या जगामध्ये जर अर्धांगिनीचे 51 शक्तिपीठ आहे, तर त्या भगवान भूताधिपती भोलेनाथांचे या लिंगाच्या रूपामध्ये या जगतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. एका बाजूला शक्तिपीठ आहे 51 आणि एका बाजूला 12 ज्योतिर्लिंग आहे. या 12 ज्योतिर्लिंगाचा भाव या शिवमहापुराणामध्ये जो सांगितलेला आहे, या 51 शक्तिपीठांचा जो भाव या शिवमहापुराणामध्ये सांगितलेला आहे, तो उद्याच्या कथेमध्ये होईल. या ठिकाणी लक्षात घ्या. उद्या येताना उद्या भूताधिपती भोलेनाथ बाबांना आपण या ठिकाणी हळद लावणार आहोत, कारण परवा भगवंताचा विवाह आहे. येताना सगळ्यांनी जे पिवळे वस्त्र आहे ते पिवळे वस्त्र धारण करून यावे, एक विनंती आहे. तसेच हा भोलेनाथांचा विवाह आहे. या विवाहाला उपस्थित राहणं, आपल्या नयन कमलांनी आपण तो बघावं, म्हणजे साक्षात या ठिकाणी कैलास अवतरणार आहे. हा भाव ठेवून की जेणेकरून आपल्याला कैलासामध्ये शुद्ध अंतःकरणाने या ठिकाणी यायचं, प्रत्येकाने आरती घेऊन यायचं, प्रत्येकाच्या सजून धजून यायचं, भगवंताच्या हळदीला आपल्याला जायचं. तसेच जे तरुण भाविक उभे आहे का, तुम्ही धर्ममंडपामध्ये उभे आहे, जिथं रक्षण करायचंय आपल्याला, निम्म्या रात्री
आज तुमचं कौतुक करावं लागेल. इतका तरुण अवस्था या ठिकाणी, तारुण्य अवस्थेतील इतके कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. टाळ्यांच्या गजरात या सगळ्या तरुणांचं स्वागत करा. कारण धर्म टिकवायचा असेल, धर्माचं रक्षण करायचं असेल तर आम्हाला तरुण गरजेचं आहे. आणि भारताचा कणा म्हणजे काय आहे? ही तारुण्य अवस्था आहे. धर्माचा कणा म्हणजे ही तारुण्य अवस्था आहे. सगळ्या तरुण बांधवांना एक विनंती आहे, या कथेमध्ये येत चला, कथेमध्ये बसत चला. ज्या वेळेस तुम्ही कथा श्रवण कराल, कारण भगवंताच्या चरणावरती आपण ताजं टवटवीत झालेलं काय नुकतंच उमललेलं फूल काय करतो? अर्पण करतो. जे कविताताई काय करतो? सुगंध देतं. आणि जी वृद्ध अवस्था असते, जे शिळं फूल असतं ना, ते सुगंध देतं का? तरणा भाग्यवंता आणि नटे हरी कीर्तनी. इथं तारुण्य अवस्था महत्वाची आहे. आलेल्या सगळ्या शिवभक्तांचं, दत्त उपासकांचं, तसेच कित्येक आत्मचिदानंद अवस्थेच्या रूपामध्ये या भूतलावरती आत्मे विराजमान आहे, तत्व विराजमान आहे. त्या सगळ्या तत्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करत, प्रणिपात करत तुम्ही सगळे श्रोतगण या ठिकाणी उपस्थित झालात शिवनामाची कथा श्रवण करण्यासाठी. तुमच्या सगळ्यांचे सद्गुरु सेवापरायण कविताताई असेल, हा दत्तधामातील परिवार असेल, या सगळ्यांच्या वतीनं विनम्र आभार व्यक्त करतो. तसेच कथेला उपस्थित असलेले सर्व कलाकार मंडळी असेल, गुणीजन मंडळी असेल, वंदनीय पडोळसर असतील. ज्ञानेश्वरी पारायण इथं चालू, भगवंताच्या पुऱ्या झाल्या. उद्या दुपारी भगवंताला मेहंदी लावणार आहोत. आणि 10 तारखेला तर कैलास अवतरणार आहे. तो ब्रह्मांडाचा हा विश्व सोहळाच वेगळा आहे. या सुकेने गावकऱ्यांना शिव नावाची चेतना ज्या विवाह सोहळ्यामध्ये येईल ना, ती दुसरीकडे कुठेच येणार. सगळ्यांनी महाप्रसाद इथून घेऊन जायचा आहे. आरतीचे ताट प्रत्येकाने आणलेले आहे. विशेषतः सगळ्यांचे आभार या व्यासपीठावरतून व्यक्त करतो. 5 मिनिटं सगळ्यांनी खाली बसून हात वरती करायचे, प्रेमाने भगवंताचं संकीर्तन करायचं. दोन्ही हात वरती करायचे अगदी प्रेमाने. शिवाय ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. निर्मल मान मान जरा होने, मान जरा होने.
तुलसीदास दत्त